प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 11 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि 16 आणि 18 सप्टेंबरचा एक प्रोमो आलाय ज्यात प्रिया घरी येते दसऱ्यासाठी, पण ही सायली तिला अक्षरशः हाताला ओढून बाहेर हाकलून देते गेटच्या बाहेर आणि सांगते की तुझी सावली सुद्धा माझ्या घरावर पडायला नकोय. आणि सगळे सुभेदार मिळून अश्विन आणि प्रियाला घराबाहेर काढतात. जबरदस्त प्रोमो आहे प्रेक्षकांनो. पुढे खूप इंटरेस्टिंग असे ट्विस्ट येणार आहेत मालिकेमध्ये, बघत राहा. ठरलं तर मग आजच्या भागाला सुरुवातीला आपण बघतोय सायली चिडलेली असते. ती अर्जुनला म्हणत असते मला मृगजळाच्या मागे धावायचं नाहीये. अर्जुन तिला म्हणत असतो बायको तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही. तो तिचा हात हातात घेऊन तिला विश्वासात घेत असतो. सायली म्हणत असते माझा तुमच्यावर विश्वास आहे हो, पूर्ण विश्वास आहे, पण माझ्या नशिबावर विश्वास नाहीये ना. आजपर्यंत जे जे माझं आहे असं मला वाटत होतं ना, ते सगळं माझ्यापासून निष्ठत होतं. हळूहळू मला तुम्ही माझे वाटत होतात, पण तुम्हाला ते म्हणेपर्यंत तुम्ही सुद्धा दूरच गेला होतात. हे घर, आई बाबा, सगळे जण, इथली माणसं, मी माझी म्हणेपर्यंत माझी माणसं दूर गेली होती. अहो माझे मधुभाऊ तेही मला परत मिळाले होते, पण ते सुद्धा. आता सायली असं म्हणून रडायला लागते. सायलीचं असं म्हणणं आहे की ती ज्या व्यक्तीला जवळ करायला जाते ती व्यक्ती आधी तिच्यापासून लांब होते. खरं तर प्रेक्षकांनो, आयुष्य हे अनप्रेडिक्टेबल आहे. कधीच असं कोणाच्या मनासारखं घडत नसतं. आयुष्यामध्ये जे जे निगेटिव्ह होतं ना ते चांगल्यासाठी होतं, असं माझं प्रांजळ मत आहे बरं का. सायलीच्या आयुष्यात सुद्धा ज्या निगेटिव्ह गोष्टी झाल्या त्या चांगल्यासाठीच झाल्या ना. तर बघा, अर्जुन आता तिला समजवतो आणि म्हणतो बायको प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हिटी शोधणारी तू म्हणजे माझी बायको कुठे गेली बरं. खरंय, तुझं खरंय, आपण दूर गेलो होतो, पण सायली आपण कायमचे जवळ आलोत ना. अगं हे घरच नाही तर मम्मा, डॅड, अगं सगळेजण तुझ्यावर पूर्वीसारखं प्रेम करतात ग. आणि आय एम शुअर मधुभाऊ पण लवकर बरे होणार आहे आणि ना तुझे घरे आई बाबा पण लवकर सापडतील बघ. ए बायको, आय रिक्वेस्ट यू ग, प्लीज मला तुझ्या आईबाबांचा शोध घेऊ दे, प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय तुला. सायली चिडते पुन्हा आणि म्हणते तुम्ही असा का विचार करत नाहीये. तुम्हाला जर ते सापडले आणि त्यांना जर मी नको असेल तर, आणि मुळात मी मधुभाऊंच्या आश्रमात का होते सांगा ना. त्यांना मी नको असेल तर नाही. या क्षणात माझ्या मनामध्ये त्यांच्यासाठी नितांत आदर आणि प्रेम आहे अहो, पण तुम्ही जर असं पुन्हा वागलात ना तर मी नाही सहन करू शकणार. अर्जुन म्हणतो अगं असं काय करतेस बायको, त्यांना शोधल्याशिवाय आपल्याला कसं माहीत होणार ते कोण आहेत, त्यांनी का तुला आश्रमात सोडलं. सायली पुन्हा चिडते आणि म्हणते जी गोष्ट आपल्याला माहितीच नाहीये ती का शोधायची आहे तुम्हाला. अहो तुम्हाला का कळत नाहीये, माझी मानसिक दमछाक होतीये हो. अहो मला तुमचं प्रेम मिळालंय ना, आई बाबा तुमचं प्रेम, सगळ्यांचं प्रेम मिळालंय आणि मधुभाऊंचं प्रेम तर मला आयुष्यभर मिळणार आहे. मी त्यात समाधानी आहे. अहो माझ्या जन्मदात्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या, मला माझं आयुष्य जगू द्या. प्रेक्षकांनो, एक प्रकारे सायलीचं म्हणणं पण बरोबर आहे. जर एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात नाहीये ती शोधून काढली आणि त्या गोष्टीमुळे आणखीन त्रास झाला तर. आता खरं तर सायलीला माहीत नाहीये ती खरी तन्वी आहे आणि अर्जुनचंही म्हणणं बरोबर आहे की तिच्या आईवडिलांचा शोध घ्यायला हवा, पण माझ्या मते अर्जुनने सगळ्यात आधी मधुभाऊच्या खुन्याचा शोध घ्यायला हवा. म्हणजे बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. मधुभाऊंना चाकू कोणी मारला ही गोष्ट तर कुठल्या कुठे मागेच राहिली आहे. तर असो, आता सायली म्हणते हे बघा मी हात जोडते तुमच्या पुढे, हा शोध थांबवा. हे बघा माझ्या जन्मदात्यांनी जर मला नाकारलं ना तर मी ते सहन करू शकणार नाही. मी तुम्हाला हात जोडून सांगते, नका शोधू त्यांना. सायली आता एवढंच बोलते आणि रडत रडत तिथून निघून जाते. अर्जुन म्हणत असं अगं थांब ना बायको, माझं ऐकून तरी घे. पण आता सायलीने एवढं आर्त मनाने त्याला जे सांगितलं ते काही त्याला पटलेलं नाहीये. सायलीच्या विचारावर ठाम आहे आणि अर्जुन त्याच्या विचारावर ठाम आहे. अर्जुन आता मनात विचार करतो, म्हणजे जरा मोठ्यानेच बोलतो तो सायली गेल्यावर, हरकत नाहीये बायको, तू खूप हट्टी आहेस, पण मी देखील तुझ्या इतकंच हट्टी आहे. काही झालं तरी मी तुझ्या आईवडिलांचा शोध घेणं थांबवणार नाहीये सायली. तुझ्या मनामध्ये तुझ्या आईबाबांबद्दल प्रेम आणि आदर आहे ना, तेवढी एकच गोष्ट माझ्यासाठी पुरेशी आहे. आय नो, मला ही गोष्ट पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जाणार. बस मला आणखीन काय हवं, मला ही गोष्ट एनर्जी देत राहणार सायली. आय प्रॉमिस यू, तुझ्या खऱ्या आईबाबांना मी शोधणार म्हणजे शोधणारच. आय लव्ह यू सायली. असं तो स्वतःशीच बोलतो आणि ठरवतो की सायलीचं काही ऐकायचं नाही आणि शोध घ्यायचा.
पण आता काय झालंय प्रेक्षकांनो, सायलीला आता मनी वसे ते स्वप्नी दिसे व्हायला लागलंय. म्हणजे आता तिच्या आईवडिलांचा विषय निघाल्यामुळे तिला रात्री स्वप्न पडतं की तिला तिचे आईवडील सापडले पण ते दूर गेले. त्यामुळे ती पुन्हा अर्जुनला रिक्वेस्ट करते. आता हे येणाऱ्या सीनमध्ये तुम्ही बघालच, पण आता प्रियाने जे उपद्व्याप करून ठेवलेत त्यामुळे खरंच मैपत चिडतो आणि तिच्यावर हल्ला करायला येतो. पण तत्पूर्वी काय होतं की अश्विन काही प्रियाची साथ सोडत नाहीये. तो दवाखान्यातच तिच्याजवळ बसलेला असतो. आता प्रिया त्याच्या समोर बसलेली असते. प्रिया मनात विचार करत असते, काय चिपको यार हा. अश्विन तिच्यासमोर मोबाईल बघत असतो आणि ती त्याच्यासमोर बसली आहे. प्रिया मनात विचार करते, हा कधीपर्यंत इथे मला चिटकून बसणार आहे कोणास. त्या मैपतला आधीच मी एवढं भडकवलंय, तो कुठल्याही क्षणी इथे येऊ शकतो आणि हा चिटकू गेला नाही तर. आणि आता मुद्दाम अश्विनला आवाज देते, अश्विन. अश्विन म्हणतो, काय झालं ग तन्वी, काही हवंय का तुला? प्रिया म्हणते, अरे नाही काही नकोय मला अश्विन. अरे काय ना, किती करशील तू माझ्या साठी. अरे केव्हाचा इथे बसलायस माझ्याबरोबर. अरे तू घरी जा, आराम कर अश्विन. अश्विन म्हणतो, अगं तन्वी असं काय करतेस, मी परमिशन घेतली आहे डॉक्टरांकडनं. हे बघ मी इथे खूप वेळ थांबू शकतो तुझ्यासोबत, तू काळजी करू नकोस. प्रिया मुद्दाम म्हणते, अरे असं काय करतो, घरचे वाट बघत असतील ना, सगळे काळजी करत असतील तुझी. अश्विन म्हणतो, ते करतात का तुझी काळजी? नाही ना, मग मी त्यांचा विचार कशाला करायचा, मी इथेच तुझ्यासोबत बरा आहे. आता अश्विन काही तिचा ऐकत नसतो तेव्हा ही भस्कन म्हणते, वेळ लागला का रे तुला? अश्विन घाबरतो ना आता आणि तिच्याकडे बघतच राहतो. मग प्रिया म्हणते, अरे म्हणजे लगेच तिचा रंग बदलते बरं का आणि म्हणते, अरे अश्विन, अरे तू घरच्यांबद्दल असं बोलतोस ना तर मला आवडत नाही रे. कशी असली तरी आपली माणसं आहे ना रे ती. मग अश्विन म्हणतो, अगं तुझ्या इतकं मोठं मन नाहीये ग माझं तन्वी, पण खरं सांगू का तुला, ज्यांना तुझी किंमत नाहीये ना त्यांचा विचार मी करूच शकत नाही. प्रिया म्हणते, असं काय करतोस रे अश्विन, अरे जागरण करत बसशील तर तुझी तब्येत बिघडेल ना. म्हणजे खरं सांगू का की माझ्यामुळे तू या सगळ्यात अडकलाय असं मला गिल्ट वाटत असतं रे. तू प्लीज घरी जा, आराम कर. अरे तू असं स्वतःला त्रास नको करून घेऊ रे, मला नाही चालणार. अरे शिवाय आत्ता ना त्या नर्सने मला गोळ्या दिल्यात त्यामुळे ना मला झोप येते रे. तू बसलाय म्हणून मी पण बसले बघ, तू घरी गेलास तर मला पडता येईल ना. मग लगेच अश्विन तिच्या गालावरनं हात फिरवतो आणि म्हणतो, अरे हे आधी सांगायचंस ना बाळा मला. हरकत नाहीये, तू आता आराम कर, तू आता झोप, मी निघतो आणि काही लागलं सवरलं तर मला फोन कर. हा चल मी निघतो. प्रिया म्हणते, हो काळजी घे हा अश्विन. प्रेक्षकांनो इथे ना मला असं वाटलं की आपण एखाद्या म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्याच्या पोराला म्हणतो ना, जा बाबा आता तुझे आई बाबा वाट बघत असतील. म्हणजे खूप वेळ तो मुलगा जर आपल्या घरात असा फिरत बिरत असेल, जास्तीच खोड्या करत असेल तर आपण म्हणतो ना, जा बाबा तुझे आई बाबा वाट बघताय. तसं काहीतरी मला फील झालं. प्रिया अश्विनला अगदी अशाच पद्धतीने तिथून हाकलवते. अश्विन म्हणतो, बरं बरं चल मी निघतो हा तन्वी. आणि हिची म्हणजे ही म्हणेल तसं तो वागतो. बापरे, अजून काय हवं हिला, नशीबवानच आहे बिचारी. असं एक गंमत केली. मग आता अश्विन निघालाय बरं का. आणि मग प्रिया म्हणते, हो काळजी घे हं अश्विन. मुद्दाम जाताना दोनदा तीनदा फारच तिचा जीव आहे अश्विनवर असं दाखवत असते. आता अश्विन गेल्यावर विचार करते, चला बरं झालं गेला हा अश्विन एकदाचा, हा अडथळा दूर झाला. आता माझा प्लॅन जर यशस्वी झाला असेल तर तो मूर्ख मैपत इथे नक्की येणार मला जाब विचारायला आणि मला तो त्रास देतो याचा पुरावा तो नक्की देऊन जाणार. प्रियाचा जो प्लॅन आहे ना तो तिच्या अंगाशी येणार आहे प्रेक्षकांनो. असं काहीसं त्यांनी पुढच्या प्रोमोत दाखवलंय. म्हणजे मैपत आलाय आज तिला मारायला. तर बघा पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय अर्जुन चैतन्याला फोन करून विचारतो, चैतन्य तन्वीचा वकील कोण आहे? मग आता चैतन्य त्याला सांगतो, अरे अर्जुन अरे जयवंत देसाई म्हणून कोणीतरी आहे. म्हणजे त्याच्या आधीच्या केसेस बद्दल एवढं नाही कळलं मला, पण त्याच्या ऑफिसचा पत्ता मिळालाय बघ. आता अर्जुन चैतन्याला सांगतोय, ठीक आहे ग्रेट, मग मला लगेच पाठवतो पत्ता, मी त्या वकिलाला जाऊन भेटतो. आय एम व्हेरी शुअर तन्वीने नक्कीच त्याची खोटी बाजू त्या वकिलाला सांगितली असणार आहे. मी त्या वकिलाला सगळं खरं जाऊन सांगतो. मग चैतन्य म्हणतो, हे बघ ऐक माझा अर्जुन, तू हे बघ आधी मी जातो त्या वकिलाकडे, त्याने तन्वीची केस घेऊन मूर्खपणा केलाय हे मी त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतो. नाही ऐकलं माझं तर मग तू जा. अर्जुन म्हणतो, ठीक आहे हरकत नाही, तू बोल मला आणि अपडेट कळव चैतन्य. आता अर्जुन असं चैतन्याशी फोनवर बोलतच असतो. तेवढ्यात मग सायली येते तिथे आणि अर्जुन आता त्याचा फोन मग ठेवून देतो. सायली आता झोपायची तयारी करते नेहमीप्रमाणे. तिने अंथरुणं पांघरुणं काढलेली आहेत आणि आता ती ते म्हणजे झोपायची तयारी करतच असते. तेव्हा अर्जुन तिचा हात धरून तिला विचारतो,
काय झालं बायको, तू अजून पण माझ्यावर नाराज आहेस का? मला माहिती आहे तुझ्या आईबाबांचा मी शोध घेतोय हे तुला आवडलेलं नाहीये, पण अगं असं काय करतेस सायली? तू काय माझ्याशी आता नीट बोलणार पण नाहीयेस का? अगं तुझ्या आईबाबांना तुझ्याबद्दल काय वाटतं ते कळू तर दे, त्यांना भेटू तर दे, त्यांना काय फिलिंग आहे तुझ्याबद्दल ऐकून घेऊ आधी आपण. आणि तू असे आधीच तुझे विचार नको ना मांडू. आणि बायको प्लीज अशी तू ना गप्प गप्प नको बसूस, तू हवं तर रागव माझ्यावर, चीड माझ्यावर, पण बोल बाबा माझ्याशी. सायली म्हणते, हे बघा मी काही नाराज नाहीये तुमच्यावर आणि मला जे बोलायचं होतं ते मी बोलले आहो तुमच्यासोबत. माझ्या मनात काही राग नाहीये तुमच्यासाठी, मी बोलते तुमच्यासोबत. पण आता रात्र खूप झाली आहे ना हो, आपण आता झोपूयात, सकाळी लवकर उठायचंय ना. आता सायली असं बोलून विषय टाळते आणि झोपून जाते. खरं तर अर्जुनला असं वाटतंय की सायलीने स्वतः पुढाकार घ्यावा तिच्या आईवडिलांच्या शोधाच्या बाबतीत, पण तिला अजिबात या गोष्टीत इंटरेस्ट नाहीये हे तिने तिच्या वागणुकीतून दाखवून दिलं. मे बी अर्जुनला हे आता समजलं असावं, पण तरी सुद्धा अर्जुन हट्टी आहे. तो तिच्या आईवडिलांचा शोध घेणं काही थांबवणार नाहीये. तर बघा आता पुढच्या सीनमध्ये आला ना बाबा तो मैपत प्रियाला मारायला. अर्जुनला आलंय आता टेन्शन सायलीच्या वागणुकीचं, असं त्यांनी काहीतरी त्याच्या चेहऱ्यावरून दाखवलंय. आता मैपत तिकडे आलाय बरं का दवाखान्यात, पण कसा आलाय ते बघा. प्रिया अजून काही झोपलेली नसते, ती सारखी मैपतची वाट बघत असते. ती विचार करते मैपत अजून का नसेल आला, अरे यार माझा प्लॅन फ्लॉप झाला की काय, त्याने मला मारायचा विचार सोडला तर. पण पोलीस बघून तो बाहेरच्या बाहेर परस्पर गेला असेल का, काय झालं असेल. नाही मैपत तर अशा साध्या सुध्या गोष्टींना घाबरणार नाही म्हणा. आता तेवढ्यात त्या सिस्टर म्हणतात त्या कॉन्स्टेबलला, काय होत आई तुम्ही गेला नाहीत अजून, तुमची ड्युटी संपली ना. आता त्या कॉन्स्टेबल म्हणतात, हो ना हो, त्या पुढच्या कॉन्स्टेबल आला की मी निघते. मग आता प्रिया त्यांचं बोलणं ऐकत असते. आता त्या कॉन्स्टेबल तिथेच बसून असतात बरं का प्रियाच्या बाजू. प्रिया विचार करत असते काहीही करून मैपत आज आलाच पाहिजे, तो इथे आला तर कळेल ना तो चिडल्यावर कसा वागतो माझ्यासोबत आणि मी त्याला किती घाबरते. प्रिया सारखी मैपतची वाट बघते, आत्ता येईल मग येईल, पण बराच वेळ झालेला असतो. आता त्या कॉन्स्टेबल त्या दुसऱ्या पुरुष कॉन्स्टेबलला म्हणतात, किती वाजले हो. ते दादा म्हणतात, आओ बराच वेळ झाला हो, आपली ड्युटी संपायची वेळ आली आहे. तो शिर्के कुठे राहिला कोणास ठाऊक, आपल्याला किती उशीर होतोय घरी जायला. मग त्या लेडी कॉन्स्टेबल म्हणतात, अहो मी पण आत्ता फोन केला होता, शिर्के ताई 10 मिनिटात पोहोचतीलच म्हणे. तर आता ते दुसरे ते मग कॉन्स्टेबल म्हणतात, बरं चला मग आपण निघू, ती तन्वी सुभेदार झोपेलच आत्ता. असं त्या दोन्ही कॉन्स्टेबल मधलं संभाषण दाखवलं, जेणेकरून प्रियाला आता एकांत मिळेल ना आणि मैपतही तिच्यावर आक्रमण करेल. तर असो, आता हा सीन काय तो एवढाच दाखवला. ते दोन्ही कॉन्स्टेबल घरी चालले जातात आणि प्रिया तिथे एकटी असते. मग सायली झोपेमध्ये स्वप्न बघते की तिचे आई वडील असे तिच्या समोर आहेत, पण ते तिच्या आवाजाकडे पण लक्ष देत नाहीये. ती आवाज देत असते, आई बाबा थांबा ना, थांबा ना आई, आई अगं थांब न ग बाबा, अहो थांबा ना, अशी ती आर्त हाक देत असते. पण तिच्याकडे तिचे आई बाबा बघायला पण तयार नाहीयेत. सायली असं स्वप्न बघते जे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आता अचानक ती दचकून उठते, आई बाबा असं जोरात ओरडते. आता तो अर्जुन घाबरतो ना, हिला काय झालं, तो पण आता दचकून उठतो. सायली सायली काय झालं. सायली आता फक्त त्याच्याकडे बघते आणि टेन्शन मध्ये येते. आणि मग लगेच पुढचा सीन त्यांनी दाखवलाय. आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय मैपतराव आले तिथे दवाखान्यामध्ये या प्रियाला मारायला. कारण प्रियाने त्याला चितवलेलं असतं ना की तू बेकड आहेस, तू गुंडांच्या कर्वे काम करतोस, स्वतः काही करत नाही, म्हणून मैपत तिला आता डेमो द्यायला आलाय. आता हे सगळं जरा पचनी पडायला अवघड आहे प्रेक्षकांनो, पण आता काय मालिकेवरचं प्रेमच आपलं एवढं आहे, त्यामुळे आपण बघूयात पुढे काय घडतंय. प्रिया गाढ झोपलेली असते. ही दृश्य अंधारात दाखवली आहेत त्यांनी. जर तुम्हाला दिसली नाही तर तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस वाढवा. तर बघा मैपत असा अल्लाद अल्लाद येत असतो हॉस्पिटलमध्ये. प्रिया झोपलेली असते. आता बाहेर ज्याची ड्युटी लागली आहे ना नवीन कॉन्स्टेबलची तो झोपलाय, पण मैपत अल्लाद हलक्या पावलाने आत येतो आणि त्या प्रियाचा दरवाजा उघडतो असा त्या रूमचा. आणि प्रिया घाबरते, असं घोंगडी पांघरलेलं कोण आहे. प्रिया विचारते, कोण आहात तुम्ही, कोण आहात. मग मैपत ती घोंगडी बाजूला करतो. मग प्रिया त्याला बघून म्हणते, अण्णा सर तुम्ही. आता मैपत म्हणतो, हा मी. प्रियाची चांगलीच तंदरली आहे आता मैपतला बघून. ती खूप घाबरली आहे. इकडे अर्जुन सायलीला पाणी वगैरे देतो आणि विचारपूस करतो, काय झालं बायको, पाणी पी बरं आधी, शांत हो. मग सायली पाणी पिते. मग अर्जुन विचारतो, काय झालं, तुला काही वाईट स्वप्न पडलं का. सायली म्हणते, हो मला स्वप्नच पडलं हो, मी स्वप्नात माझ्या आई बाबांना भेटले. अर्जुन विचार करतो, अरे असं कसं स्वप्न पडलं हिला. सायली सांगते की मला ना त्यांचे चेहरे नाही दिसले अहो, पण खूप अंधारी खोली होती, ते
ते चालत चालत चालले होते. मी त्यांना हाका मारत होते पण ते थांबतच नव्हते. मी त्यांना थांबवत होते अहो, पण ते नव्हते थांबत हो. हे सगळं ती रडवेलं होऊन बोलत असते. पुढे ती म्हणते, मला एकटीला सोडून माझे आई बाबा निघून गेले हो, निघून गेले. आणि ती रडायला लागते. अर्जुनला टेन्शन आलं ना, आता हिला असं काय स्वप्न पडलं बाबा, काय काय होणार आहे पुढे, काय काय नाही बघू आता. तर आता अर्जुन नुसता बेदरल्यासारखा बघतोय तिच्याकडे. आता पुन्हा त्यांनी महिपत आणि प्रियाचं सीन दाखवलाय. काय काम करतो हा प्रेक्षकांनो महिपत, जस्ट अमेझिंग. तुम्ही काही म्हणा, महिपत आणि प्रिया या विलनमुळे ना अमेझिंग वाटते ही मालिका बघायला. हिरो हिरोईन तर बेस्ट आहेच, रॅदर या मालिकेतले प्रत्येक कलाकार बेस्ट आहे, पण त्यातनं महिपत चार चांद लावतो मालिकेला, हे खरं आहे. आता महिपत म्हणतो प्रियाला, अण्णा सर मी चुकीचं ऐकलं, काय बोलली होती का तुम्हाला? भेकड, भेकड म्हणून हाक मारली होतीस ना तुम्हाला, म्हण बरं पुन्हा, भेकड म्हण. अण्णा सर नको म्हणू, भेकड म्हण. प्रिया आता घाबरून अशी मागे मागे सरकत असते. नाही हो अण्णा सर नाही. आता महिपत सुरा काढतो त्याच्या असं खिशातनं आणि म्हणतो, बोल ना, बोल ना भेकड, आता मस्का लावती का आता? प्रिया म्हणते, ओ अण्णा सर तो सुरा बाजूला ठेवा. महिपत म्हणतो, का मस्का लावायला नाही आणला मी हा सुरा? अगं तुम्हाला प्रेमाचं आमंत्रण दिलं होतं ना, काय म्हणली होती तुम्हाला फोनवर? अगं तुला गिफ्ट घेऊन आलोय मी हा सुरा, काय म्हणली होती तुम्हाला फोनवर? तुम्ही बेकड आहात, तुम्ही तुमच्या माणसांच्या मागे लपता, हिम्मत असेल तर समोर या, म्हणली होती का नाही? म्हणली होती का नाही? आलो मी समोर, आता काय करशील? प्रिया घाबरते आणि म्हणते, ओ अण्णा सर हे बघा आज काही करू नका, हे बघा मी काही करणार नाहीये, तुम्ही पण काही करू नका, हे बघा बाहेर पोलीस आहे, तुम्हाला महागात पडल. महिपत म्हणतो, स्वस्तातली कामं करत नसतो हा महिपत शिकरे, तुझं थोबाड बंद होतो तवर तू जिती होती, आता तू तुझं थोबाड उचकटलं ना, आता तुझी पावती फाडणार हा महिपत शिकरे. माझ्या पोरीला जेलमध्ये सडवलं होतं तू, तरी मी तुला काही बोललो नाही, पण तुझा मास दिवसेंदिवस वाढत चाललाय, आता तो मी संपवणारच. असं म्हणून आता महिपत प्रियाला असं दाबतो बरं का प्रेक्षकांना एका कोपऱ्यामध्ये, आणि एकाच हाताने तिचा असा गाल धरतो आणि दुसऱ्या हातात त्याच्या सुरा असतो. आता प्रिया म्हणत असते, ओ अण्णा सर मला सोडा ना. तिला बोलता पण येत नसतं, कारण त्या महिपतने तिचे दोन्ही गाल दाबलेले असते. प्रिया आता प्रचंड घाबरलेली असते. ती महिपतला म्हणत असते, ओ अण्णा सर हे बघा तुम्हाला काय जाब विचारायचा तो विचारा, पण असं हॉस्पिटलमध्ये सुराबिरा कशाला घेऊन आलात तुम्ही? अण्णा म्हणतो, म्हणजे महिपत म्हणतो, तू आता जजच्या घरी जरी असती ना, तरी पण मी तुझा कोथळा बाहेर काढलाच असता. माझं माझ्या पोरीचं माकड केलं म्हणलीस ना तू, काय बोलली का अजून? माझी पोरगी जेलात राहणार आणि तू बाहेर पडणार? काय काय आता तुला कायमची सोडवतो, थांब, कायमची सोडवतो तुला, तुझ्या आत्म्याला शांती देतो मी. आता असं म्हणून हा महिपत तिला मारणार, त्याने चाकू उगारलेला असतो. तेव्हा प्रिया तिच्या बाजूला असलेलं काहीतरी ज्यूस समथिंग काहीतरी आहे काचेच्या ग्लासमध्ये, ती अल्लाद असं तिच्या हाताने घेते ते, आणि नजर चुकीने बरोबर त्या महिपतच्या तोंडावर मारते आणि महिपतच्या हातातून निसटते. महिपत आता आणखीन चिडलेला असतो तिच्यावर. प्रियाने तिथे बाजूला असलेली कैची घेतली आहे, तिथे असतात ना हॉस्पिटलमध्ये आपण मलमपट्टी करतो तेव्हा कैची वापरतात नर्स, ती कैची प्रियाने हातात घेतली आणि तिथून धूम पळत सुटली आहे. आता दरवाजा उघडत असते ती, पण तो उघडत नसतो. आता महिपत म्हणतो, तुला काही मी जित्ती सोडणार नाही आज, असं म्हणून महिपत पुन्हा तिच्या पाठीपाठी धावतो. प्रिया तिच्या खोलीच्या बाहेर पडली आणि महिपत पण तिचा पाठलाग करतोय. आता अर्जुन सायलीचा हा शेवटचा सीन तुम्ही बघताय. अर्जुन सायलीला म्हणत असतो, हे बघ सायली स्वप्न होतं, विसरून जा आणि झोप शांत. सायली म्हणते, कशी विसरू मी, सांगा ना कशी विसरू? अहो आई बाबांचा विषय तुम्ही उकरून काढलात म्हणून मग आता माझ्या मनातून तो जात नाहीये. प्रेक्षकांनो कंसामध्ये सांगायचं झालं तर सायली कधी कधी अर्जुनवर जास्तीच इमोशनल अत्याचार करते बरं. असो, तो बिचारा एवढा जीवतोड प्रेम करतो तिच्यावर, पण कधी कधी ती ग्रांटेड धरते त्याला. साहजिक आहे, प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला ग्राह्य धरतेच म्हणा, तेवढं प्रेमच असतं बायकोचं. असो, तर आता सायली म्हणते, हे बघा अहो स्वप्न म्हणजे जे आपल्या मनात असतं तेच दिसतं ना आपल्याला. अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे, पण अगं असं काही नसतं ग सायली, तू उगाच विचार करतेस, झोप बरं आता शांत आराम कर. सायली म्हणते, हे बघा मला एक सांगा, तुम्ही माझ्या जन्मदात्याचा शोध तुम्ही थांबवाल की नाही सांगा. आता अर्जुन तिच्याकडे नुसता बघत राहतो, त्याला हो पण म्हणता येईना नाही पण म्हणता येईना, आणि एपिसोड संपून जातो इथे. आता पुढचा प्रोमो काय आलाय धमाकेदार, तो मी तुम्हाला सांगितलाय की सायलीने काही प्रियाला घरात घेतलेलं नाहीये. पुढच्या प्रोमोत गणपती बाप्पाचं विसर्जन दाखवलंय सुभेदारांच्या घरातलं, आणि अर्जुन सायली मधला रुसवा मनवा दाखवलाय. अर्जुन तिला म्हणत असतो,
सॉरी बायको, मी तुझं ऐकायला हवं होतं. मग सायली म्हणते, अगं बाई तुम्ही एवढे गोड केव्हापासून झालात? मग अर्जुन म्हणतो, लग्न झाल्यानंतर, कारण माझी बायको साखर आहे ना, जास्ती साखर खाल्ली की डायबिटीज होतो बरं का. असो. मग सायली म्हणते, तुम्ही माझं ऐकाल ना, आता शोध थांबवाल ना माझ्या आईबाबांचा. याही क्षणाला अर्जुनने सायलीला उत्तर देणं टाळलंय, असं काहीतरी त्याच्या चेहऱ्यावरनं जाणवलंय मला. तर बघूयात पुढे काय काय घडतंय. आणि मैपत आणि प्रिया या दोघांचा थरार पुन्हा रंगवलाय त्यांनी. म्हणजे मैपत शिकरे प्रियाच्या आता सगळं काही धून मागे लागलेलं आहे. एवढंच काही सांगेल. आता पुढचे प्रोमो आणि पुढचे एपिसोड भारी असणार आहे प्रेक्षकांनो, स्किप करू नका, बघत राहा. ठरलं तर मग. आणि कोणी कोणी तो प्रोमो पाहिला प्रियाला हाकलण्याचा, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तो प्रोमो तुम्हाला कसा वाटला आणि आजचा एपिसोड कसा वाटला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.